28 जानेवारीला जी दुर्दैवी घटना घडली, ज्याच्यामध्ये या महाराष्ट्राचे मोठे नेते आदरणीय अजितदादा यांचा दुर्दैवी मृत्यू त्या अपघातामध्ये त्या ठिकाणी झाला, तो आमच्या सर्वांसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस. त्या दिवसानंतर आतापर्यंत अनेक सामान्य लोकांना असं वाटतंय, आणि ते सुद्धा प्रेमापोटी वाटतंय, की दादा आज कुठेतरी बाहेर येतील, उद्या बाहेर येतील आणि आपल्याला भेटतील. तशी इच्छा आमची असली तरी आम्हा सगळ्यांना माहीत आहे की दुर्दैवाने तो दिवस त्या ठिकाणी येणार नाही. तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे की जो घात झाला, अपघात झाला, त्याच्याबद्दलची माहिती ही त्यांच्यासमोर आली पाहिजे, लोकांसमोर आली पाहिजे आणि दादांना तिथे न्याय मिळाला पाहिजे. यासाठी महाराष्ट्रातले लोक, सामान्य लोक, शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला, या सर्वांची इच्छा आणि त्यासाठी ते त्यांच्या त्यांच्या लेवलवर प्रयत्न करत आहेत. कुणी सोशल मीडियावर बोलतंय, कुणी चहाच्या टपरीवर बोलतंय. गवत खुरपत असताना महिला एकत्रित येऊन लाडकी बहीण योजना ज्यांनी आणली तोच व्यक्ती तिथं राहिला नाही आणि त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी ते तिथं प्रयत्न करतायत. काम झालं पाहिजे, नवीन कंपनी आल्या पाहिजे, नोकऱ्या आल्या पाहिजे, यासाठी युवा सुद्धा आता चर्चा त्या ठिकाणी करत आहेत. जो नेता यासाठी लढत होता तोच आज आपल्यात नाही. त्याच्याबद्दल काय झालं, कसं झालं, कुणी केलं, अशा पद्धतीने महाराष्ट्रातली तमाम जनता त्यासाठी प्रयत्न करत आहे, लिहित आहे आणि वाट बघत आहे. याच्यासाठी काही जण सोशल मीडियावर लिहित आहेत. तुमच्यासारखे मीडियावाले, तुमचं सुद्धा त्या ठिकाणी एक नागरिक म्हणून मी आभार व्यक्त करतो